दिल्लीमध्ये पूरस्थिती। यूपीएससीच्या कोचिंग सेंटरमधील तळघरात पाणी साचलं। पुराच्या पाण्यात अडकून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू। दिल्लीतल्या कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन। दिल्ली सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम। पंचगंगेच्या पाणी पातळीत फक्त 1 इंचानं घट। 95 बंधारे अद्यापही पाण्याखालीच। कोल्हापुरातील बालिंगा रस्त्यावर अजूनही 10 फुटांपर्यंत पाणी। रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड। बोटीच्या साहाय्यानं रुग्णालयात केलं भरती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। मृत तरुणांच्या कुटुंबियांना देणार भेट। खडकवासला धरणातून भीमा नदीत मोठा विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्यातील कोलशेत पॉइंटवर निसरड्या रस्त्यावरती तरुणांची स्टंटबाजी, हुल्लडबाजी कॅमेरामध्ये कैद। नवी मुंबईच्या वाशीत हिट अँड रनची घटना। इनोव्हा कारची रिक्षाला जोरदार धडक। रिक्षा चालकाचा मृत्यू। घटनेचा थरार समोर। हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। राष्ट्रपतींकडून कार्यभार सुपूर्द। आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय। पहिल्या हॉकी सामन्यात न्यूझीलंडवर मात। कर्णधार हरमनप्रीत सिंगची शानदार कामगिरी।